हरिओम. आज आपण डिजिटल लॉगबुक ज्याचं नाव क्लाउड लॉग आहे ते लॉगबुक आपण कसं वापरू शकतो याचं आपण उदाहरण बघू शकतो या व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीला तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड पुरवला जाईल. त्या लॉग इन आय डी पासवर्डवरून वापरून तो ह्या वेबसाईटवरती तुम्ही लॉग इन करू शकता. मी आता याच्यावर लॉग इन करतो आहे माझ्या अकाउंटनी. ओके, आता ह्याच्यात मी लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यावरती पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे काहीच दिसणार नाही. तुम्हाला इकडे दोन वॉर्निंग साईन्स येतील की तुम्हाला आधी पहिले एक स्टेशन प्रोफाईल तुमची क्रिएट करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन फिल आउट करायची. ती इन्फॉर्मेशन इकडे जाऊन फिल आउट करायची. प्रोफाईलमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिल आउट करायच्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर तुमची कॉल साईन. इकडे कंपल्सरी तुमची कॉल साईन असणं गरजेचं आहे. तुम्ही SWL असाल तर ही वेबसाईट वापरू नका. कॉल साईन इकडे तुम्ही टाकायची आहे. त्यानंतर तुमचा लोकेटर टाकायचा आहे. आता हा लोकेटर हा प्रकार काय आहे तर आपण इकडे एक QRZ.com ग्रीड मॅपर नावाची एक लिंक आहे. इकडे सर्च केलं जातं का ग्रीड स्क्वेअर फाइंडर, तर ही दुसरीच लिंक येते. तर या दुसऱ्या लिंकवरती जाऊन QRZ.comच्या लिंकवरती जाऊन ह्या पेजवरती आपण लँड होतो. तर दाखवण्यासाठी एक रिफ्रेश करतो याला. सुरुवातीला हे डिफॉल्ट टेक लोकेशन त्यांची येते, त्याच्यातून आपण झूम आउट करायचं आहे. झूम आउट करून मी माझ्या लोकेशनवरती जाणार आहे. तुम्ही तुमच्या लोकेशनवरती जाऊ शकता. तुम्ही पुण्याला असाल किंवा औरंगाबादला असाल, नाशिकला असेल, त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन झूम करायचं आहे. मी माझ्या लोकेशनला QTHला फोकस करतो आहे आत्ता. तर माझी लोकेशन अप्रॉक्सिमेटली दादर एरिया आहे. तर मी इकडे क्लिक करणार आहे दादर एरिया. तुम्हाला पूर्णपणे आत जायची गरज नाही आहे, एवढं ॲक्युरेट रिडिंगची पण ह्याच्यात आवश्यकता नाही आहे आत्ता तरी. ह्याच्यापेक्षा जास्त ॲक्युरेट आपल्याला जर का हवं असेल तर दुसरे ग्रीड फाइंडरसुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल हा एक लोकेशन फाइंडर आहे. ह्याच्यामध्ये खूप आतमध्ये जाऊ शकतो आपण. तर याच्यामध्ये इकडे काय आहे की आपला जो ग्रीड फाइंडरचा ID आहे, म्हणजे जो कोड येतो तो एक 6 कॅरेक्टर्सचा आहे. हा जरा जास्त ॲक्युरेट असलेला ग्रीड फाइंडर आहे. तर मी ह्याच्यामध्ये जास्त डीपमध्ये जाऊ शकतो. माझी एक्झॅक्ट बिल्डिंग पण याच्यामध्ये शोधून काढू शकतो. तर अप्रॉक्सिमेट एवढं डीप जाण्याची गरज नाही आपल्याला. VHF जर का मॅपिंग करायचं असेल तर त्या केसमध्ये जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तेवढं चांगलं, पण एक अप्रॉक्सिमेट लोकेशन जरी मिळाली तरी खूप असतं. तर याच्यामध्ये हा कोड मला इकडे मिळाला MK69KA05. हा 05 त्या दुसऱ्या मॅपमध्ये या मॅपमध्ये येत नाही तो, कारण हा थोडासा ह्याची ॲक्युरेसी थोडी कमी आहे या कोडची. ह्या कोडमध्ये आपण जास्त खोलवरती जाऊन हा ID आपल्याला मिळतो आहे. हा एक घेऊ शकतो किंवा हा घेऊ शकतो, पण मी आत्तासाठी हा घेतो आहे. तो कोड मी इकडे टाकला MK69KA. स्मॉल लेटर्स असे तरी काही फरक पडत नाही, पण मी कॅपिटल ठेवले आता. त्यानंतर तुम्हाला इकडे टाईम झोन, डेट फॉर्मॅट आणि मेजरमेंट प्रिफरन्स ह्या 3 गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत. आणि इकडनं तुम्ही थीम सिलेक्ट करू शकता. डार्क थीम पाहिजे, ब्लू थीम पाहिजे. मी आत्तासाठी ब्लू थीम सिलेक्ट करतो आहे. पुढे जाऊन तुम्हाला दिसेल कसं दिसतं ते. बाकीच्या गोष्टी भरण्याची आत्ता तरी आवश्यकता नाही आहे. हे सेव्ह करतो आहे मी. आता सेव्ह केल्यावरती परत मी ह्याच्यावर जातो, क्लाउड लॉग जे मेन पेज आहे. आता या मेन पेजवरती दुसरी गोष्ट आपल्याला सेट करायची. दुसरी गोष्ट आहे ती ॲडमिन ह्याच्यामध्ये जातं. ॲडमिनमध्ये जाऊन स्टेशन प्रोफाईल्स सिलेक्ट करायचं आहे. आता मी ऑलरेडी एक सिलेक्ट केलेलं आहे. तर हे स्टेशन प्रोफाईल म्हणजे काय, तर तुम्ही सपोज तुमच्या घरच्या QTHवरती आहात, तर त्या घरच्या QTHचे तुम्हाला काही बेसिक माहिती त्याच्यात भरायची असते. सपोज तुम्ही तुमचं
दुसऱ्या कुठच्या लोकेशनवरती गेलात तिकडून तुम्ही QSO केलात. फॉर एक्झाम्पल कोल्हापूर मेडिकल कॅम्पला गेलो, त्या पॉईंटवरून तुम्ही दुसऱ्या कोणाशी जरी QSO केलात, तर त्या ठिकाणची कोल्हापूर मेडिकल कॅम्पच्या ठिकाणची जी स्टेशन प्रोफाईल आहे ती तुम्हाला इकडे क्रिएट करावी लागेल. ही क्रिएट करायची तर इकडे जाऊन आपण करू शकतो. आता मी होम 2 म्हणून सिलेक्ट करतोय. परत माझी कॉल साईन. आता स्टेशन DXCC म्हणजे काय, तर स्टेशन DX कंट्री कोड. हा DX म्हणजे इंटरनॅशनल कॉन्टॅक्टसाठी जो वापरला जातो कंट्री कोड, तो आहे. त्याच्यामध्ये आपण जस्ट इंडिया टाकायचं आहे. बेसिकली हा कंट्री कोड आहे आपला. आपण इंडिया सिलेक्ट करू शकतो. तुम्ही इन केस दुसऱ्या देशात जाऊन QSO केलात तर त्या ठिकाणचं तुम्हाला DXCC कंट्री कोड तुम्हाला टाकावं लागेल. स्टेशन सिटी आता मुंबई आहे. त्यानंतर स्टेशन स्टेट मला सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र. आता हे CQ झोन कुठून फाइंड करायचं, तर CQ झोन इकडे जस्ट क्लिक करायचं तुम्हाला. इफ यू डू नॉट नो युअर CQ झोन क्लिक हिअर. इकडे क्लिक केला. आता CQ झोन आपण भारत येतो CQ झोन 22 मध्ये. तर इकडे मी लगेच 22 सिलेक्ट करणार आहे. सिमिलरली ITU झोन पण तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ITU झोन आपला 41 आहे. हे मोस्टली HF कॉन्टॅक्ट्सवरती HFचे लॉग जर का तुम्ही टाकायला केलात तर हे सगळे कामाला येतात. इन केस तुम्हाला इंटरनॅशनल कॉन्टॅक्ट झाला तर ते बरं पुढे जाऊन आपल्याला कामाला येते. आत्ता भरण्याची आवश्यकता नाही, पण हे 22 आणि 41 जर का तुम्ही इन केस टाकलं तर तुम्हाला नंतरची चिंता करण्याची गरज नाही. आता तुमचं स्टेशन जे आहे त्या स्टेशनचं ग्रिड स्क्वेअर तुम्हाला टाकायचं आहे. तर माझं स्टेशन आत्ता सेमच आहे, मी कुठे दुसरीकडे गेलो नाही आहे, तर मी सेम कोड इकडे टाकणार आहे MK69K. इन केस मी दुसऱ्या कुठच्या ठिकाणी गेलो तर तो कोड मला ठिकाणी टाकावा लागेल या स्टेशन प्रोफाईलमध्ये. बाकी आपल्याला ह्याच्यात काही भरण्याची आवश्यकता नाही आहे. त्या मी क्रिएट स्टेशन प्रोफाईल करतो आता. तर हे स्टेशन प्रोफाईल ॲक्टिव्ह करायचं. इन केस तुम्हाला ह्या स्टेशनवरून तुम्ही QSO केले आहेत आणि ते तुम्हाला भरायचेत, फिलअप करायचेत, तर कंपल्सरी तुम्हाला हे स्टेशन प्रोफाईल ॲक्टिवेट करावं लागेल. इकडे लिहिलेलं आहे ॲक्टिव्ह लॉगबुक. म्हणजे तुम्ही जे काही एंट्रीज करणार आहे ते विथ रिस्पेक्ट टू ह्या लोकेशनवरून करणार आहात. तर मी परत रिवर्ट करतो माझ्या ओरिजिनल जे सेट केलेले आहे त्याच्यावरती. तर आता आपण जाऊया आपला बेसिक QSO कसं आपण ह्याच्यात टाकायचं आहे. तर मी ऑलरेडी इकडे 2 QSO टाकलेले आहेत. एक होता आजचेच 2 QSO आहेत ते. तर मी जस्ट दाखवण्यासाठी हे डिलीट करतो. हे डिलीट करून मी परत एंटर करणार आहे दाखवण्यासाठी डिलीट QSO. ते परत रिफ्रेश करावं लागेल आपल्याला. आता इकडे वॉर्निंग आली, यू हॅव मेड नो QSOs. तर आपण आता QSO एंटर कसा करायचा ते बघूया. इकडे QSOमध्ये जायचं आहे. इकडे 2 ऑप्शन आहेत, लाईव्ह QSO आणि पोस्ट QSO. लाईव्ह QSO म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही डेट आणि टाईम चेंज करू शकत नाही. याचा अर्थ की तुम्ही आत्ताच्या आत्ता हा कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि तर तुम्ही ह्याच्या एंट्री करताय त्या कॉन्टॅक्टची. आणि पोस्ट QSO म्हणजे काय, तर तुमचं ऑलरेडी QSO करून झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्याच्यात एंटर करायचं लॉगबुकमध्ये. तर हा मी केलेला मगाशी 6:05 पहिला QSO केला होता, ऑस्कर टँगो डेल्टा बरोबर. तर नॅचरली मला तो पोस्ट QSO ऑप्शनच सिलेक्ट करायचं आहे याच्यामध्ये. पोस्ट QSO कारण आता ऑलरेडी आता 9 वाजलेले आहेत आणि मला 6 वाजताचा रेकॉर्ड ह्याच्यात एंटर करायचा आहे. तर मी 6 वाजताच्या टाईम ह्याच्यात टाकणार. 18:05चा तो फर्स्ट कॉन्टॅक्ट आणि डेट तर आजचीच आहे. इन केस तुम्ही काल केला असेल, परवा केला असेल किंवा 1 महिन्यापूर्वीचा कॉन्टॅक्ट टाकायचा असेल त्याप्रमाणे इकडे डेट तुम्ही सेट करू शकता. आता
इकडे कॉल साईन आहे. ती कॉल साईन कोणाची आहे तर कोणाबरोबर मी कॉन्टॅक्ट केला, क्यू एस ओ केला, त्याची कॉल साईन मला याच्यात टाकायची आहे. तर पहिले होते व्ह्यू टू ओ टी डी. ओके, व्ह्यू टू ओ टी डी ऑटोमॅटिकली त्यांनी डिटेक्ट केलं की व्ह्यू टू आहे म्हणजे हा इंडियाचा आहे. हे एक फीचर आहे या लॉगबुकचा. तर इकडे दुसरं कोणतं मी टाकलं, सपोज A41LD, तर हा ऑटोमॅटिकली त्या कंट्रीचं घेणार आहे, ओमान. हा, ओके. तर आपण परत व्ह्यू टू ओ टी डी टाकू. आणि इकडे सजेशन्समध्ये आपण बघितलं आत्ता काय येत होतं. इकडे सजेशन्समध्ये जे व्हॅलिड रजिस्टर्ड कॉल साईन्स आहेत त्यांचं एक सजेशन इकडे येतं. ओके, व्ह्यू टू ओ टी डी टाकलं याच्यात. कॉन्टॅक्ट केलेला मी एल एस बी मोडमध्ये 7060 फ्रिक्वेन्सीवरती. 7060 नॅचरली 40 मीटर बँड आहे तो. सेंडर आर एस टी एस म्हणजे सेंडरचा. मी सिग्नल जो पाठवला आहे तो समोरच्याला रिसीव्ह झाला आहे, त्यांनी जो रिपोर्ट मला दिला त्याचा तो क्यू एस ई, म्हणजे माझा सिग्नल रिपोर्ट काय आहे तर तो टाकायचा आहे. माझा सिग्नल रिपोर्ट 5 8 होता आणि त्यांनी जो सिग्नल पाठवला तो मला अजिबात ऐकू आला नाही, तर तो मी इकडे 0 टाकणार आहे. म्हणजे हा आर एस टी रिसिव्ड सिग्नलचा आर एस टी रिपोर्ट काय आहे तो 0 होता, कारण मला सिग्नल अजिबातच ऐकू आला नाही. त्याच्यामुळे काही त्याला रेटिंग देऊ शकत नाही आपण. तो 0 ह्याच्यात टाकला आहे. त्याने मला व्हॉट्सॲपवरती कळवलं म्हणून मला माहिती पडलं की हा वन वे क्यू एस ओ झालेला आहे माझा. आता इकडे नाव टाकायचं आहे. नाव कोणाचं टाकायचं आहे तर कोणाबरोबर क्यू एस ओ केला त्याचं. त्यांचं लोकेशन आपल्याला हवं तर आपण टाकू शकतो, किंवा आपल्याला माहिती असेल त्यांचं लोकेशन, किंवा त्यांनी आपण क्यू एस ओ करताना एक्सचेंज केली असेल माहिती त्यांचं क्यू टी एच वगैरे काय, तर ते आपण घेऊ शकतो. त्यांचं लोकेशन आहे कळवा, तर मी इकडे कळवा सिलेक्ट करतो. कळवा येतं MK69ME. जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तेवढं आपल्याला पुढे जाऊन फायदा पडतो. सॉरी, लोकेशन कळवा आणि लोकेटर आहे MK69ME. तिकडे 2 ऑप्शन्स आहेत. लोकेशन म्हणजे त्या लोकेशनचं नाव कळवा, आणि लोकेटर जो हा कोड असतो, हा कोड टाकून सुद्धा सेम लोकेशन आपल्याला मिळणार आहे. आणि कॉमेंटमध्ये काही स्पेशल की असं असेल तर त्याच्यात टाकू शकतो. काही आठवणी असतील त्याच्यात आपण एंटर करू शकतो. त्यानंतर इकडे फ्रिक्वेन्सी काय होती तर 7060. स्टेशन प्रोफाईल नन. आणि इकडे आपण रेडिओची पण इन्फॉर्मेशन अजून टाकलेली नाही आहे, ती आपण बघूया कशी टाकता येते. तर हा मी इकडे 7060 टाकलेला आहे. ट्रान्समिट पॉवर माझी होती ती 30 वॉट्स पॉवर होती. इकडे ॲडिशनल आपण इन्फॉर्मेशन जेवढी ऑप्शन्स आपल्याला भरपूर आहेत. जेवढी इन्फॉर्मेशन जास्त टाकली की आपल्या पुढे जाऊन त्याचं स्टॅटिस्टिक्स बघण्यासाठी कामाला येतं. पण हे ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकतो. मी जस्ट दाखवण्यासाठी दाखवतोय तुम्हाला. कारण हे जे लॉगबुक सॉफ्टवेअर आहे याचे सगळे फीचर्स, आपल्या जेवढे जास्त फीचर्स माहिती तेवढं आपण त्याचा चांगल्यापैकी वापर करू शकतो. तर हे होतं आयोनोस्फेरिक बाउन्सवरून आपण स्कॅटरिंग होऊन सिग्नल पोचलेला होता. इकडे स्टेट वगैरे यू एस एचे आहे, ते आपल्या फायद्याचं नाही ते. आणि सॅटेलाईट मोडसाठी हे सॅटेलाईट नेम वगैरे ते पण नाही आहे. इकडे काही तुम्हाला नोट्स वगैरे करायचे असतील तर तुम्ही हे नोट्स इकडे सेव्ह करू शकता. आणि हे क्यू एस एल एक्झॅक्टली काय आहे ते आपण नंतर बघू, पण आत्तासाठी आपण हा सेव्ह क्यू एस ओ करूया. आपण हा क्यू एस ओ सेव्ह केलेला आहे, इकडे दिसते आपल्याला. ओके, क्लाउड लॉगवरती आपण परत जाऊया.
इकडे आपल्याला तो क्यू एस ओ विजिबल झालेला आहे. इकडे आपण क्लिक करू शकतो याच्यावर आणि ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला आता दिसायला लागलेली आहे. मोड कोणता होता? एल एस पी मोड होता. आर एस टी सेंट म्हणजे माझा आर एस टी रिपोर्ट त्यांनी काय दिला तर 5.8 दिलेला. त्यांचा सिग्नल मला रिसीव्ह झाला नाही. टोटल डिस्टन्स ऑटोमॅटिकली यांनी आपल्या स्टेशन प्रोफाईलवरून कॅल्क्युलेट केलेलं अप्रॉक्सिमेटली 25 किलोमीटर्स डिस्टन्स आहे. हा एक फायदा आहे. ते स्टेशन प्रोफाईल प्रॉपरली तुम्ही मेंटेन करणं आणि लोकेटर टाकणं. तो लोकेटर आपण हा जो लोकेटर आहे व्ह्यू कुठचा होता MK69M हा जर का टाकला नसता तर हे टोटल डिस्टन्स आपल्याला मिळालं नसतं. त्यासाठी लोकेटर टाकणं आवश्यक आहे. आता नेक्स्ट क्यू एस ओ मला टाकायचं आहे. आज पहिल्यांदाच मी भारतामधल्या पहिल्या वायल VU2RBI यांच्याबरोबर आज क्यू एस ओ केला मी. फर्स्ट टाईम केला मी. तर तोही मी ह्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे आता. तो बघूया कसा टाकतात. त्याच्यात पोस्ट क्यू एस ओमध्ये परत जायचं आहे. त्यांची कॉल साईन होते VU2RBI. एकदम पॉप्युलर हॅम आहेत त्या. मोड आता हा जो क्यू एस ओ केलेला तो 20 मीटर बँडवरती होता. तर 20 मीटर बँडवरती कंपल्सरी USB मी वापरलं होतं. तो स्टँडर्ड आहे ते. आता सेंडरचा आर एस टी म्हणजे माझा सिग्नल त्यांच्यापर्यंत जो पोचला आहे, माझ्या सिग्नलला त्यांनी काय रेटिंग दिले तर 5.8 रेटिंग दिले त्यांनी मला आणि त्यांचा सिग्नल मला 5.9 येत होता. एकदम खूप चांगल्या क्वालिटीचा सिग्नल होता. त्यांचं नाव आहे भारती. त्यांचं लोकेशन आहे हैदराबाद. आता हैदराबादचं एक्झॅक्ट लोकेशन मला त्यांचं माहीत नाही, पण त्यांनी मला सांगितलं ते हैदराबादचे आहेत. तर आता मी इकडे ग्रीड मॅपरवरती जाऊन हैदराबाद टाईप करू शोधू शकतो. एक अप्रॉक्सिमेटली हैदराबादचं आपल्याला मिळालं आहे. हैदराबादचं ग्रीड आहे MK97FJ. MK97FJ ऑटोमॅटिकली त्यांनी घेतलेलं आहे. आणि इकडे मी कॉमेंट आठवण म्हणून टाकणार फर्स्ट क्यू एस ओ विथ VU2RBI या आजच्या दिवशी झाली. त्यानंतर स्टेशनवरती जायचं मला. परत आपण अजून रेडिओ सेट केला नाही आहे आणि इकडे स्टेशन प्रोफाईल आपण सिलेक्ट करू शकतो कोणत्या स्टेशन प्रोफाईलवरून करतोय. तर आता मी फर्स्ट स्टेशन प्रोफाईलवरूनच करतो जे काय आहे ते. आता ही जी फ्रिक्वेन्सी टाकायची आहे ती आहे हर्ट्झमध्ये आणि ही ऑटोमॅटिकली जी डिफॉल्ट फ्रिक्वेन्सी आहे 14.200 त्याच फ्रिक्वेन्सीवरती आमचं आज कम्युनिकेशन झालं. ॲक्च्युली 14.2 मेगाहर्ट्झवरती सेम फ्रिक्वेन्सी आहे. ट्रान्समिट पॉवर सेम होती 30 वॉट्स आणि नॅचरली ते आयोनोस्फिअर प्रोपोगेशनमुळेच झालेलं आहे. त्याच्यामुळे आयोनो स्कॅटरच इकडे सिलेक्ट केलेलं आहे मी. बाकी तुम्ही बघू शकता इकडे मिटिओर स्कॅटर आहे, टेरेस्ट्रियल और ॲटमॉस्फेरिक रिपीटर और ट्रान्सपॉन्डर, रेन स्कॅटर म्हणजे काय तर पाऊस पडत असताना पावसाच्या थेंबांवरून सुद्धा सिग्नल रिफ्लेक्ट होऊन लांबपर्यंत जातो. सॅटेलाईट आहे. त्यानंतर ट्रोपोस्फेरिक डक्टिंग आहे. ट्रोपोस्फेरिक डक्टिंग म्हणजे जेव्हा 2 ढगांच्या लेयर्स बनतात त्या 2 लेयर्सच्या मध्ये सिग्नल बाउन्स होतो, खूप लांबपर्यंत जातो आणि मोस्टली कोस्टल एरियाजमध्ये ट्रोपोस्फेरिक डक्टिंग होत असतं. ते सुद्धा उन्हाळ्यामध्ये होतं. थंडी चालू होईल तेव्हा हे ट्रोपोस्फेरिक डक्टिंगचा चान्स फार कमी असतो होणार. पण आता हे जे आहे ते आयोनोस्कॅटरच्या मोडमधूनच शक्य होतं आजचं कम्युनिकेशन. ते टाकलेलं आहे मी आणि नोट्समध्ये मला अजून तरी काही टाकायचं नाही ॲडिशनल. तर मी हा सेव्ह क्यू एस ओ करतो आहे. हा क्यू एस ओ पण सेव्ह झालेला आहे माझा.
तर आता हा पॉईंट QSO आपण बघूया. यांचं ॲप्रॉक्सिमेट डिस्टन्स काय आहे तर 616 किलोमीटर्सचं डिस्टन्स आहे हैदराबाद आणि मुंबईमध्ये. ऑटोमॅटिकली त्यांनी ग्रीड लोकेटरवरून घेतलेलं आहे ते. तर आता रेडिओची इन्फॉर्मेशन कुठे मिळते ते आपण एकदा ट्राय करूया. ओके, हे ॲक्च्युली ॲडव्हान्स्ड फीचर आहे. ते मला तरी आत्ता तरी सापडत नाही आहे. ते आपण मे बी आपण नंतरच्या एका व्हिडिओमध्ये ते ट्राय करू शकतो. पण बेसिक या क्लाउड लॉगची डिजिटल लॉगबुकची कल्पना ह्याच्यामधून आपल्याला आली असेल. दुसरी गोष्ट अजून एक गमतीची आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रीड स्क्वेअर आपण ऑटोमॅटिक फाइंड करू शकतो. इकडे मी झूम करत गेलो आहे तर हे 4 डिजिटपर्यंत हे ग्रीड स्क्वेअर मला देत आहे. हैदराबाद MK97 आहे बरोबर. त्यानंतर MK69 हे आहे आपलं. मुंबईचा खालचा टोक MK68 मध्ये जाते. तर अशा प्रकारे इकडे सुद्धा 4 डिजिटपर्यंत ग्रीड स्क्वेअर आपल्याला मिळतो आहे. पण आपल्याला जास्त ॲक्युरेट हवं असेल तर नॅचरली हे जे 2 ऑप्शन्स आहेत त्याच्यावरती जाऊन आपण काढू शकतो तो ग्रीड. सो आपण एक क्लाउड लॉग वापरायला सुरू करू. इकडे हा व्हिडिओ मी संपवतो.